Good morning, students of Standard 12. Today we are going to learn the very first poem in your syllabus. Poem Section 2, 2.1 Song of the Open Road. Poet Walt Whitman. Firstly, we have to see what he did in his life. Walt Whitman was born in 1819 and he was died in 1892. He was an American poet, essayist, and journalist. Whitman is among the most influential poets in the American canon and is often called the father of free verse. He grew up in Huntington in a family with difficult economic status. His major work, Leaves of Grass, was published in July 1855. His O Captain, My Captain, a poem written on the death of death of Abraham Lincoln is widely popular. या पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला असं दिसतं की पोएट वॉल्ट व्हिटमन यांचा जन्म 1819 साली झालेला आहे व त्यांचा मृत्यू 1892 साली झाला होता. ते अमेरिकन पोएट आहेत, एसेइस्ट, त्याचबरोबर जर्नलिस्टसुद्धा म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांचा जो काय पोएमचा जो काय इन्फ्लुएन्शियल आहे तो अमेरिकन कॅनन या ठिकाणी झालेला आहे. प्रभाव जो आहे तो अमेरिकन कॅननमध्ये पडलेला आहे. त्याचबरोबर त्यांना द फादर ऑफ फ्री वर्स असं सुद्धा म्हटलं जात होतं. ही ग्रू अप इन हंटिंग्टन इन अ फॅमिली विथ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. त्यांचा फॅमिलीमधील जो काही आर्थिक दर्जा आहे तो खूप डिफिकल्ट असा होता. त्याचबरोबर त्यांचं जे काही मेजर वर्क आहे ते लीव्ज ऑफ ग्रास हा कविता संग्रह आहे. लीव्ज ऑफ ग्रास हा कथासंग्रह आहे. तो त्यांनी जुलै 1855 साली पब्लिश केलेला होता. त्यामध्ये हीज ओ कॅप्टन, माय कॅप्टन ही पोयम खूप प्रसिद्ध झालेली होती. तुम्हाला ती वाचायची असेल तर 10th स्टँडर्डच्या सिलेबसमध्ये आहे, ती तुम्ही वाचू शकता. तर या ठिकाणी वॉल्ट व्हिटमन यांना द फादर ऑफ फ्री वर्स असं का म्हटलेलं आहे? फ्री वर्स इज अ type of poetry that doesn't contain pattern of rhyme of meter. Here the lines do not rhyme with fixed form, still the line have artistic expression. म्हणजेच त्यांच्या पोयममध्ये कुठल्याही प्रकारचे राईम स्कीम किंवा मीटर याचा वापर केलेला नाही आहे, म्हणून त्याला फ्री वर्स असं म्हटलं जातं. See second passage. The section 1 of Song of the Open Road from Leaves of Grass is a beautiful blend of self-awareness, free will and tenderness of heart. It gives us poets realization that along the journey of life, one will face a test of wisdom which is not tested in any school or university. A road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels of people to associate with one another. The road signifies mobility. One can take the road as a feint to start over towards something new. Whitman talks about the people and places. He argues against staying in one place for too long, although the hospitality may be true. Leaves of Grass या कविता संग्रहातील ऑफ द ओपन रोड
या भागातून आपल्याला असं समजतं की आत्मजागरूकता म्हणजे सेल्फ अवेअरनेस, अ टेंडरनेस ऑफ हर्ट, आपल्या हृदयाची कोमलता, या सगळ्याचं मिश्रण या कवितेमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी आयुष्याच्या प्रवासात एखाद्याला शहाणपणाची परीक्षा द्यावी लागते, ज्याची परीक्षा ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये घेतली जाणार नाही. अ टेस्ट ऑफ विजडम म्हणजे शहाणपणाची ती परीक्षा असते. या ठिकाणी ही परीक्षा कोणालाही द्यावी लागते, म्हणजेच तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव या ठिकाणी नसतो. या ठिकाणी मोबिलिटी, द रोड सिग्निफाईज मोबिलिटी असा या ठिकाणी म्हटलेलं आहे. मोबिलिटी याचा अर्थ गतिशीलता. जर तुम्हाला पुढे जायचे असेल, वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर द टुवर्ड्स समथिंग न्यू. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्हाला पुढे जायचे असेल तर त्या रोडचा वापर तुम्हाला करावाच लागतो आणि त्यामध्ये कुणीही गरीब आहे किंवा श्रीमंत आहे म्हणून त्या ठिकाणी तो सिग्निफाईज केला जात नाही. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, असोसिएटेड विथ वन associated road is something everyone uses, whether rich or poor, and it forces all levels. It forces all levels of people to associate with one another. एखाद्या नवीन मार्गाकडे जाण्यासाठी एखादा बिंदू म्हणून तो त्या रस्त्याला घेऊ शकतो. विटमन हे प्रसिद्ध कवी आहेत. ते लोकांबद्दल तसेच जागेबद्दल बोलतात आणि निश्चितच विरोध करतात. एका ठिकाणी राहण्यापासून तुम्ही नेहमी बदल केले पाहिजे असं ते म्हणतात. तर चला तर आपण पोएमला स्टार्ट करूया. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सी फर्स्ट पॅसेज. Firstly, I will read this passage. A foot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. It is an inspirational narrative poem. In the first part, the poet describes the open road as the metaphorical journey, freedom, independence, and self-determination. This poem is an expression of happiness. As the poet, this poem is an encouragement to continue journey despite facing troubles in life. Freedom, independence, joy, positivity, and optimism are the major theme of the poem. The poet means road, the road of life. The road signifies here the mobility in life. The road signifies the journey of the life. In this first stanza, the poet is setting out and the open road on foot. He is telling, secondly, he is free in mind, he is light-hearted and openly all. He is going to experience. See explanation in Marathi. A foot and light-hearted, I take to the open road. कवी असं सांगतो की हलक्या मनाने रोडवर पाय ठेवणार आहे. हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. तो स्वतःला सशक्त, मुक्त समजतो. तो स्वातंत्र्याचा पुरस्कारता समजतो. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी, लीडिंग वेअर एव्हर आय चूज. तो स्वतःचा प्रवास स्वतःच नियंत्रित करणार आहे, कारण तो सांगतो की त्याच्यावर कुणाचे निर्बंध नाहीत आणि हा जो काय पाथ आहे, हा जो काय मार्ग आहे, तो स्वतः त्याने निवडलेला आहे आणि त्यामुळे तो स्वतःचा जे काही नियोजन आहे, जो काही प्रवास जो काय त्याने ठरवलेला आहे, तो स्वतःच ठरवलेला आहे आणि त्या पद्धतीने तो मार्गक्रमण करणार आहे असं तो म्हणतो. सी सेकंड पॅसेज. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. हेन्सफोर्थ आय whimper, no more postpone, no more need nothing.
डन विथ इंडोर कंप्लेंट्स लायब्ररीज क्युरेलस क्रिटिसिझम. या ठिकाणी क्युरेलस याचा अर्थ असं सांगितलेला आहे, कंप्लेनिंग शोईंग दॅट वन इज इरिटेटेड. क्रिटिसिझम लाईक दिस. Strong and content, I travel the open road. So this is second passage. What he poet trying to tell us? Henceforth I ask not good fortune. He is accepting. Poet is accepting. Here the poet says that he does not have to pay for good fortune, for good fate, because he himself is the maker of his own fortune. He is not depending on fate. What he is telling, he himself is the maker of his own fortune. What is having my fortune, my fate, I will make it is. He is fully satisfied with what he has, so he will not whimper or cry. Here poet is telling about him. He is not whimpering. He was not thinking about his fate. What he is telling, what he has, so he will not whimper. What he has, he is satisfied on this. He is no longer willing to be confined inside the four world. He does not bother at all of the others hard criticism. He is strong mentally and satisfied. He is happy to be on the open road. या पॅसेजमध्ये पोएट असं म्हणतो की शुभेच्छा देण्यासाठी तो कधीही प्रार्थना करत नाही. तो नशिबावरती अवलंबूनसुद्धा नाही आहे. तो कुणाकडेही शुभेच्छा मागत नाही आहे, कारण तो स्वतःचा निर्माता स्वतः आहे. तो असं म्हणतो की तो यापुढे रडणार नाही. आय विम्पर नो मोर, किंवा कोणत्या प्रकारची कंप्लेंट करणार नाही. पोस्टपोन नो मोर, कुठलीही गोष्ट त्याने ठरवलेली तो पोस्टपोन करणार नाही आहे, किंवा आपल्याला पाहिजे असे त्याला गोष्टी करण्यास मागे पुढे पाहणार नाही आहे. त्या तो पुढे ढकलणार नाही आहे, कारण त्याला कशाचीच कमतरता नाही आहे असं तो म्हणतो. पोएट असं म्हणतो की डन विथ इंडोअर कंप्लेंट्स, ज्या काही घरगुती तक्रारी असतील त्या माझ्याबद्दल, त्या सर्व गोष्टी मी इथे सोडून देणार. लायब्ररीज क्युरेलस क्रिटिसिझम, जे लोक माझ्यावरती टीका करतायत त्याकडेही मी लक्ष देणार नाही. आणि माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या माझ्यासोबत घेऊन मी पुढे ट्रॅव्हल करणार. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. ज्या माझ्याकडे गोष्टी आहेत, कोण माझ्याबद्दल टीका करत आहे किंवा कोण मला काही माझ्याबद्दल कंप्लेंट करत आहेत, इंडोर कंप्लेंट्स असतील त्या, तर त्या सगळ्या सोडून देऊन माझ्यासोबत ज्या गोष्टी आहेत त्या घेऊन मी पुढे ट्रॅव्हल करणार आहे आणि कोणताही विचार करणार नाही, असं या ठिकाणी पोएट आपल्याला म्हणतो. लिसन थर्ड पॅसेज. द अर्थ दॅट इज सफिशियंट, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिलेशन्स एनी नियरर. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. आय नो दे सफिस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. The poet wishes to separate himself from the others. The earth is fine. He is also fine in the present state. He is not thinking about the past and present also what he has. He is satisfied. He does not want to be closer to the stars, the group of people. He knows, dear fine, the poet intends to return. He will freedom. कवी असं म्हणतो की द अर्थ दॅट इज सफिशियंट, की पृथ्वी आहे तशीच ती ठीक आहे. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टिल्युशन्स एनी नियर. कॉन्स्टिल्युशन्स, फेट, डेस्टिनी. जे लोक कवी स्वतःला इतरांपासून वेगळं समजतो, तो म्हणतो की पृथ्वी आहे तशीच ती ठीक आहे. लोक ज्याप्रमाणे राहतात तसेच ते ठीक आहेत. जे लोक नशिबावर विश्वास, फेट, डेस्टिनी ठेवतात त्या लोकांना मला जवळ येऊ द्यायचे नाही. त्यांच्यापासून मी दूरच ठीक आहे. आणि जे लोक यांच्याशी बिलॉंग्स करतात त्यांच्या जागी योग्य आहेत
त्यांच्यापर्यंत जाण्याची कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. जे जिथं आहेत ते ठीक आहेत आणि त्यांना माहीत आहेत की त्यांच्या मालकीचे आहे ते चांगलेच आहे आणि इथं त्यांच्या मालकीचे आहेत ते चांगलेच आहेत. या ठिकाणी कवीचं असं मत आहे की ज्यांचा नशिबावरती विश्वास आहे, फेट डेस्टिनीवरती विश्वास आहे, तो ठीक आहे, पण मला अशा लोकांना त्यांच्याजवळ जायचं नाही आहे किंवा त्यांना माझ्याजवळ येऊ द्यायचे नाही आहे. See this last passage I am reading. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will feel them in return. Here the poet wants to know his personal problems. Rather, he cannot get rid of his problem. He delicious carry his problems with him. He call with his problems old delicious burdens. He accept those wherever he goes. या पॅसेजमध्ये पोएट असं सांगतो की स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. जे या ठिकाणी त्याचे जे काही बर्डन्स डेलिशियस आहे इथे तो स्वतःला सांगतो या स्टॅन्झामध्ये. हा जो काय स्टॅन्झा आहे तो इतर स्टॅन्झांपासून या पोएमपासून टोटली वेगळा झालेला आहे. यात तो सांगतो की त्याच्याकडे जे डेलिशियस बर्डन म्हणजे ओझं आहे तो स्वतःसोबत कॅरी करणार आहे. कवी म्हणतो की तो त्यापासून मुक्त होऊ शकत नाही, पण त्याऐवजी तो त्यांचे ओझे हे एक प्रकारचे सहजीवन नातेसंबंध घनिष्ठ करतो. तो आपल्या ओझ्याने भरलेला असतो, पण त्या ते ओझं म्हणजेच तो असं सांगतो की कर्तव्यापासून तो दूर जाऊ शकत नाही. कितीही त्याला स्वतःचे जे काही एम त्याने निश्चित केलं असेल तरीही तो कर्तव्यापासून दूर जाऊ शकत नाही. त्याला ते